नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक प्रवीण राठोड कीटकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। शेतकरी बंधूंनो, आता पावसाचं आगमन झालेलं आहे व सर्वांना सूचना अशा आहेत की बियाण्याला बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते। सीड ट्रीटमेंट करणे महत्त्वाचे म्हणजे जसं आपण क्रमानुसार फंजीसाइड, नंतर इन्सेक्टिसाइड आणि नंतर रायझोबियम आणि जे जैविक बुरशीनाशके आहे यांची सीड ट्रीटमेंट करतो। तर आपल्याला सोयाबीन या पिका संदर्भात माहिती घ्यायची झाल्यास त्यामध्ये सुरुवातीला येणारी जी कीड आहे ती खोडमाशी। या खोडमाशीचं नियंत्रण व्यवस्थापन आपल्याला बीज प्रक्रियेद्वारे करता येते। आणि बीज प्रक्रिया ही कशाची? बीज प्रक्रियेकरिता थायमिथॅक्झॅम 30 FS 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करावी। तर बीज प्रक्रिया कशी करतात हे आपण बघूयात। शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण माझ्या पुढे तुम्ही बघू शकता की हे मी साधारण सोयाबीनचे बियाणे घेतलेले आहेत आणि हे साधारण 10 किलो बियाणे माझ्याकडे उपलब्ध आहे। PDKV अंबा या व्हेरायटीचं नाव आहे। मी माझ्या हातात बघू शकता थायमिथॉक्झॅम हे सगळ्यात महत्त्वाचं कीटकनाशक आहे जे की आपण साधारणपणे बीज प्रक्रियेसाठी वापरतो। आपल्याला क्रमशीर म्हणजे FIR सगळ्यात पहिले या बियाणांवरती कोटिंग आपण कशाचं देतो तर बुरशीनाशक, त्यानंतर वाढल्यानंतर कीटकनाशक आणि सगळ्यात शेवटी पेरणीच्या आधी साधारणपणे आपण रायझोबियम, PSB, ॲझॅटोबॅक्टर यासारखे जे जीवाणूजन्य खते आहेत त्यांची आपण बीज प्रक्रिया करतो। त्याचाच एक अमूल्य भाग आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन पिकावर सर्वात प्रथम जर कोणी प्रादुर्भाव करत असेल तर ती आहे खोडमाशी। सोयाबीनवरची खोडमाशी, तिला इंग्रजीमध्ये आपण स्टेम फ्लाय असं देखील प्रामुख्याने म्हणतो। तर तिच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच जर आपण थायमिथॉक्झॅम हा घटकाचा जर वापर केला तर आपल्याला बऱ्याच काळापर्यंत या खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी करता येईल। 1 किलो बियाणांच्या मागे साधारण 10 मिली थायमिथॉक्झॅम वापरायचं असते आणि याचा वापर करताना आपल्याला योग्य तर काळजी घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे। कशी करायची साधारणपणे आपण इथे करून बघणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्हाला पाणी घेण्याची गरज नाही, सरळ तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून या बियाणांना आपल्याला हाताने चोळायचं आहे। आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण पेरणीला सुरुवात करावी। त्या पद्धतीने सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी। काही कारणास्तव शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया न करताच घाईघाईत पेरले असेल तर मात्र 15 दिवसांनी कीटकनाशकांची फवारणी, जसे इथिऑन आहे 50% प्रभावी 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, किंवा क्लोरेंट्रेनिप्रॉल 18.5% प्रभावी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। आणि एक लक्षात ठेवावे शेतकरी बंधूंनी की पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर हा उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी करावा। हेक्टरी 25 पिवळे चिकट सापळे लावावे जेणेकरून आपल्याला खोडमाशीचं व्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल। पिवळ्या चिकट सापळ्यांना ह्या जे बारीक खोडमाशी असते जी अट्रॅक्ट होऊन, त्या पिवळ्या कलरला अट्रॅक्ट होऊन त्या पिवळ्या चिकट सापळ्यांना चिटकते आणि अशा पद्धतीने आपण खोडमाशीचं व्यवस्थापन करू शकतो। मात्र बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे। थायमिथॉक्झॅमची बीज प्रक्रिया ही अवश्य शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी करावी जेणेकरून खोडमाशीचं प्रभावीपणे व्यवस्थापन होईल। पिवळ्या चिकट सापळ्यांमुळे आपल्याला शेतामध्ये संचार करत असलेल्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे किंवा खोडमाशी आहे यांची संख्या आपल्याला लक्षात येते आणि वेळीच आपण रासायनिक कीड नियंत्रणास सुरुवात करू शकतो। धन्यवाद।